गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. खूप दिवसानंतर व्लॉग बनवते आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मी आज सकाळी चहा पित होते. दिवसाचा काही माझा प्लॅन ठरलेला नव्हता. रोजचं शेड्यूल जे होतं तेच होतं. काय करावं सुचत नव्हतं. म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूयात, व्लॉग वगैरे बनवूयात, म्हणून मी हा व्लॉग स्टार्ट केलेला. तर व्लॉग काय बनवायचा, आज तर घरीच होते, कुठं जाणारही नव्हते. म्हणून म्हटलं चला उठावं, चहा पिऊन तर झालेला, म्हटलं केस बांधावेत आणि कामाला लागावं. कामाला लागावं म्हणजे काय असं म्हणताच माझ्या पायावरती पटकन झुरळ पडलं. एवढी घाबरले मी म्हटलं आता काय काय माहिती. त्यानंतर पाहिलं तर झुरळ होतं. केवढं मोठं झुरळ होतं ते. आणि त्याला जाऊन दिलं मी. त्यानंतर मम्मीचं चाललेलं काहीतरी इथं किचनमध्ये, तर ते ठेवलेला चहा. मग चहा मम्मीला म्हटलं घे तू, तोपर्यंत मी टेरेसवरून टॉवेल वाळत घालून आले. म्हणून मी टेरेसवरती निघालेले. तर दरवाजावरती रोज पाल असते. जर तिथं पाल असली ना तर मी ते टॉवेल वाळत घालत नाही, तिथंच ठेवते आणि मम्मीला म्हणते टॉवेल वाळत तू घाल. पण आज पाल नव्हती म्हणून मी टेरेसवरती गेले. त्यानंतर सुंदर असं नेचर पाहिलं, खूप छान वाटलं. मग सगळीकडं फिरून आले मी. 2 मिनिट जरा तिथं टाईम स्पेंड केला, छानपैकी आनंद घेतला त्या नेचरचा. कारण कधीही मी स्वतःसाठी एवढा टाईम दिलाच नाही आहे. टेरेसवरती तर जावं खूप वाटतं, पण एवढा टाईम कधी मिळाला नाही. त्यानंतर मी खाली आल्यानंतर बघते तर मम्मी चहा पित होती, पप्पा टी व्ही बघत होते. आणि रोज पप्पा हे राशी भविष्य बघतात, जी मराठीवर लागतं ते. त्यानंतर म्हटलं चला कपडे लावून घ्यावीत मशीनला, म्हणून मी कपडे लावली मशीनला. म्हटलं कपडे धुवेपर्यंत दुसरं तरी काम होईल, म्हणून म्हटलं अगोदर कपडे लावून घ्यावीत, म्हणून कपडे लावली मशीनला. त्यानंतर मी किचनमध्ये आले तर रात्रीच्या शिळ्या चपात्या होत्या. चपात्या भाकरी शिळ्या असल्यानंतर त्या मी वाया घालवत नाही, तर त्याचे आम्ही तुकडे बनवतो आणि नाश्त्यासाठी खातो. सर्वजण घरातले खातो आणि आवडीने खातो. पोहे वगैरे बनवण्यापेक्षा बेटर आहे. शिळ्या चपात्या भाकरी वाया जात नाहीत. मग त्याचे तुकडे बनवले तर ते छान लागतात. काही लोक खिचडी बोलत असतील, काय बोलत असतील मला माहिती नाही आहे, तर पण आम्ही तुकडेच बोलतो, चपाती आणि भाकरीचे. तुकडे खाऊन झाल्यानंतर दुपारी 1 वाजता मी जेवायला बसले. जेवणामध्ये मम्मीने बनवलेली भाकरी आणि मेथीची भाजी आणि ती हरभऱ्याची आमटी की काय होती, पण ती मला आवडत नाही म्हणून मी ती खाल्ली नाही. भाकरी आणि भाजी खाल्ली, पण माझ्या मोबाईलचं चार्जिंग कमी झालेलं म्हणून मोबाईल चार्ज लावला. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मम्मीने मला छान चहा बनवून दिला. मग मी चहा घेतला. त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी झाली. तयारी झाल्यानंतर बनवायचं ठरलेलं लापशी, म्हणून लापशीची तयारी चालू होती. लापशी तुम्हाला माहिती असेल, गव्हाची बनवतात ती. त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की चला मस्तपैकी आपण आता आपलं हे स्टँड वगैरे LED वगैरे सगळं काढावं, कारण मी बरेच दिवस व्लॉग वगैरे बनवत नव्हते आणि माझं शूट वगैरे करायलाही सध्या कुणी अवेलेबल नाही आहे. म्हणून मग मी खूप दिवसांनंतर LED काढली. त्यानंतर मी स्टँड वगैरे काढलं. ते छान मस्तपैकी असं हे बघा मी ठेवलेलं. खूप दिवसांपूर्वी मी हे सर्व सामान घेतलेलं, माझ्या हाऊस म्हणून घेतलेलं. मी ॲक्च्युली टिकटॉकपासून मी व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळे म्हटलं चला हे सर्व चांगलं पुसून वगैरे घेतलं मी. आणि खूप दिवसानंतर मी हे बाहेर काढलं आहे. खरं तर त्यामध्ये सर्व मी हे सेट करत होते. म्हटलं वायर वगैरे लावून बघावी LED वगैरे चालती आहे का. तर जेव्हा मी LED वरून खाली काढली आणि त्यानंतर मी ती सेट करत होते, तेव्हा माझ्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न होता की ही चालती आहे की नाही चालत आहे. म्हणून मी ती लावून पाहिली. मला इतका आनंद झाला, ती चालू झाली. कारण 2-3 वर्षापासून मी ती काढली नव्हती, बांधूनच ठेवलेली ती वरती. मग त्यानंतर ही चालू झाली. मला खूप आनंद झाला. मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. स्वयंपाकामध्ये आम्ही बनवणार होतो लापशी. तर लापशी बनवताना गहू मला बारीक करायचे होते मिक्सरला, पण हे मिक्सरचं भांडं माझ्याच्याने काही बसत नव्हतं. मी खूप ट्राय केला, खूप टोपण वगैरे लावण्याचा प्रयत्न केला, पण मला खूप राग आला. असं वाटलं टाकून द्यावं हे भांडं, फेकून द्यावं. हसू पण येत होतं आणि राग पण येत होता. पण ठीक आहे, मी ते भांडं ठेवून दिलं. त्यानंतर मी छोट्या भांड्यामध्ये हे सर्व बारीक करायचं ठरवलं, म्हणून मी ते पूर्ण बारीक करून घेतलं. बारीक करता करता मला इतका दम लागला की काय बोलू नका. त्यानंतर हा सगळा पसारा म्हटलं की माझ्या डोक्यात जातो एकदम, म्हणून मी ते पटपट सर्व क्लीन करून घेतलं. क्लिनिंग झाल्यानंतर मला जो आनंद वाटतो ना, तो खरंच गगनात मावत नाही अक्षरशः. कारण मला अजिबात घाण आवडत नाही. मी फास्टमध्ये हे सर्व साफ करून घेतलं पटपट. खरं तर आज मला कंटाळाच आलेला. दिवसभर माझं भरपूर कामही झालेलं. त्यानंतर मी ही सर्व साफसफाई केल्यानंतर LED काढलेली, मला तीसुद्धा चांगली क्लीन करून घ्यावी लागली. कारण बऱ्याच वर्ष मी ती बांधून ठेवलेली, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जरा घाण झालेली, म्हणून मी तीसुद्धा साफ करून घेतलेली. त्यानंतर आता हे मी गहू बारीक केलेले, तर ते चाळून घ्यायचे होते सर्व, म्हणून मी ते चाळूनसुद्धा घेतले. लापशी खरं मला तर खूप आवडते, म्हणून मीच मम्मीला सांगितलेलं की आज आपण लापशी बनवूयात. पण मला संध्याकाळी खूप कंटाळा पण आलेला, पण म्हटलं चला ती एकटीच आहे तर तिला थोडीशी मदत करूयात. म्हणून ती मला सांगत होती की असं चाळ, हे कर ते कर. कारण मी लापशी पहिल्यांदा बनवत होते. मी या अगोदर कधी लापशी बनवलेली नव्हती.
LED काढण्याचं एक कारण म्हणजे मी असं ठरवले आहे की डेली व्लॉग बनवेन म्हणून, जसं मला टाईम मिळेल तसा बनवेन म्हणून मी ती LED काढलेली. तर पप्पांना ती नवीन दिसली म्हणून पप्पा बोलत होते, "हे काय आहे? कधी काढलंस? काय वगैरे?" तर मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही पण बघा कॅमेऱ्यामध्ये." तर ते सुद्धा डोकावून गेले. आणि मग मला माहिती नाही मी डेली व्लॉग बनवेन, नाही बनवेन, परंतु मला जसा टाईम मिळेल तसा मी व्लॉग बनवेन. तर या पपईवरती माझा खूप डोळा होता, कारण 2 दिवसांपूर्वी पप्पांनी ही फलटणवरून आणलेली. 2 पपई आणलेल्या, त्यामधली एक मी काल खाल्ली आणि एक मला आज खायची होती. पपई खरं तर खूप छान होते म्हणून मी ती चिरली आणि सगळ्यांना दिली, कारण भूकसुद्धा लागलेली. 7:30चा टायमिंग झालेला. तर म्हटलं चला आता पपई खाऊयात. जशी आत्ता मी पपई चिरलेली आहे तसंच मी कलिंगडसुद्धा असंच चिरते, कारण मला साल वगैरे आवडत नाही आणि अशा फोडी खायलासुद्धा काहीच मजा वाटत नाही, म्हणून मी नेहमीच हे अशा पद्धतीने फोडी बनवते, कलिंगडच्यासुद्धा आणि पपईच्यासुद्धा. तर अशा पद्धतीनं मी चौघांचे डिश तयार केले, जसं की पप्पा, मम्मी, मी आणि आजी होतो. तर हे सर्व करता करता मला लापशीचीसुद्धा तयारी करायची होती, म्हणून मी त्यांना डिश बनवून दिली आणि लापशीची राहिलेली तयारी करत होते. फायनली मी पपई खायला घेतलेली आहे, तेव्हा कुठं बरं वाटलं. म्हटलं लापशी बनवत थोडीशी पपई खावी, म्हणून म्हटलं ती खाऊन घ्यावी. खाऊन झाल्यानंतर खरं तर लापशी बनतच आलेली, थोडी शिजायची बाकी होती, म्हणून फायनली लापशी बनवून तयार झालेली. आता ती सर्वांनी घेतली आणि मम्मी आजीला विचारत होती की चांगली झाली आहे का म्हणून. तर आजी बोलत होती, "हो, खूप छान झाली आहे." म्हटलं चला आपण पण टेस्ट करून बघावं. तर लापशी खरंच खूपच छान झालेली. आणि त्यानंतर मी झोपण्याची तयारी चाललेली माझी, म्हणून हे गुलाबजल आहे ते मी रोज तोंडाला लावते आणि रोज गुलाबजलने मी चेहरा माझा क्लीन करते आणि मगच झोपते. चला तर मग अशा पद्धतीनं पुढच्या व्लॉगसाठी सुद्धा तयार राहा. मला माहिती नाही पुढचा व्लॉग कधी येईल. भेटूयात तर पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय, गुड नाईट.